नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तुमची देखील इच्छा आहे का की तुमचे केस लांबसडक, काळेभोर, स्मूथ आणि सिल्की, दाट, मजबूत असावेत? काय करावं नाविलाज आहे। केस खूपच गळत आहेत, या केसांना अजिबात वाढच नाही किंवा ही वाढ देखील खुंटलेली आहे आणि केस ड्राय देखील झालेले आहेत आणि अगदी केसांना फाटे देखील फुटू लागलेले आहेत। आता मी या केसांच्या ज्या काही समस्या सांगितलेल्या आहेत त्या समस्यांना तुम्ही देखील फेस करत आहात का? तर सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसात तर या समस्या जरा जास्तच वाढलेल्या दिसतात आणि या दिवसातल्या दमट ओलसर हवेमुळे केस खूपच चिकट होतात आणि असे देखील तुमच्याही केसांच्या बाबतीत झालं असेल तर हा घरगुती स्वस्तात मस्त हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा। बाहेरून तुम्हाला काहीही आणण्याची गरज नाही, अगदी घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण हा घरगुती उपाय तयार करणार आहोत। 100% हा नैसर्गिक उपाय आहे, तुम्हाला याची कोणतेही साईड इफेक्ट होणार नाहीत। हा उपाय केल्यामुळे तुमचे केस स्मूथ आणि सिल्की होण्यास मदत होईल, सोबतच लांब सडक आणि दाट मजबूत होतील। चला व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा। तर जे काही साहित्य लागणार आहे ते अगदी आपल्या घरातलंच आहे। तर सर्वात अगोदर इथे मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे, शक्यतो मोठ्या आकाराचा कांदा घ्यायचा नाही। तर इथे मी एक छोट्या आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि हा बारीक आकारात कट करून घ्यायचा आहे। केस गळती ही एक कॉमन समस्या आहे आणि आजकाल ती प्रत्येक वयोगटातील लोकांना भेडसावत आहे। बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक रासायनिक शॅम्पूपेक्षा नैसर्गिक आणि घरगुती उपाय खूपच सुरक्षित आणि फायदेशीर असतो। या कांद्यामध्ये सल्फर असते, जे केसांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे ठरते। हे सल्फर केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांची मजबूती वाढवते आणि सोबतच हा कांद्याचा रस केसांच्या त्वचेत रक्तभिसरण वाढवतो, ज्यामुळे काय होतं, केसांची मुळे मजबूत तर होतातच, सोबतच या कांद्याचा रस अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म असलेला असतो। त्यामुळे काय होतं, केसांच्या त्वचेवरील संसर्ग कमी होतो आणि त्यामुळे केस गळती रोखण्यासाठी कांद्याचा वापर उपयुक्त ठरतो। तर हा कांदा अशा प्रकारे बारीक आकारात कट करून घ्यायचा आहे। सर्व कांदा मी बारीक आकारात कट करून घेतलेला आहे। आता आपण पुढचं साहित्य पाहूयात। गॅसवर एखादं भांड गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि केसांच्या लांबीनुसार इथे पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे। तर इथे मी साधारण 1 ग्लासभर एवढं पाणी घेतलेलं आहे आणि गॅस चालू करून हे पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। पाणी हलकसं गरम झाल्यावर यामध्ये मी पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे तांदूळ टाकलेले आहेत। आता इथे मी रेशनच्या तांदळाचा वापर केलेला आहे आणि तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल तुम्ही तो इथे वापरू शकता। आणि नंतर सारख्याच चमच्याने इथे मी लवंग टाकलेले आहे। आता मोजून 9 ते 10 या लवंग असतील आणि नंतर जो कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो कांदा यामध्ये नंतर टाकून द्यायचा आहे आणि कांदा टाकल्यानंतर यामध्ये 1 ते 2 तमालपत्राची पानं यामध्ये हाताने कुस्करून टाकायची आहेत। आता तुम्ही पाहिलं आहे जे काही साहित्य घेतलेले आहे ते अगदी आपल्या घरामधलंच आहे, तुम्हाला बाहेरून एक्स्ट्राचं सामान आणण्याची काहीच गरज नाही। हे पाणी साधारण 10 मिनिटांसाठी मंद आचेवर मस्त असं उकळून घ्यायचं आहे। आता सर्वात अगोदर यामध्ये आपण तांदळाचा वापर केलेला आहे। या तांदळाच्या पाण्यामध्ये इनोसिटोल नावाचं घटक असतं। तर तुम्हाला केसांचे खूपच मोठे प्रॉब्लेम असतील, जर केस खूपच विरळ, त्यांची वाढ खुंटलेली असेल आणि खूपच खराब झालेली असतील तर हे तांदळाच्या पाण्यामुळे हे केस निरोगी राहण्यास मदत होते आणि हे तांदळाचे पाणी केसांची चमक तर वाढवतेच आणि केसांना मऊ बनवते, सोबतच केसांच्या मुळांना पोषण देऊन केस मजबूत होण्यास मदत होते। आणि जर या नियमित पाण्याचा जर तुम्ही केसांसाठी वापर केला तर केस गळती कमी होतेच आणि केस दाट, लांबसडक, मजबूत, स्मूथ आणि सिल्की होण्यास मदत होते। सोबतच यामध्ये आपण लवंग, तमालपत्र वापरलेलं आहे। यामध्ये काय असतं, अँटीऑक्सिडंट्स असतात जे केसांच्या मुळांचं संरक्षण करतात आणि या लवंगामध्ये युजेनॉल नावाचं तेल असतं। हे तेल केसांच्या वाढीसाठी खूपच उपयुक्त आहे आणि या तमालपत्रामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे केसांमध्ये कोंडा होत नाही किंवा केसांना चाई लागत नाही। यामुळे केसांची मुळे मजबूत तर होतातच आणि केस गळती देखील थांबते। आता पाण्याला उकळी आल्यानंतर इथे मी 1 चमचा कॉफी टाकलेली आहे। आता इथे तुम्ही कोणत्याही ब्रँडची कॉफी टाकू शकता। आता या कॉफीने केस धुतल्याने केसांचे आरोग्य तर सुधारतेच, केसांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी ही कॉफी मदत करते। केस गळती देखील कमी होते आणि केसांच्या वाढीला मदत मिळते। जर केस खूपच कोरडे झाले असतील तर कॉफीमुळे कोरडेपणा दूर होतो आणि जर डोक्यामध्ये कोंडा झाला असेल तर हा कोंडा सहज या कॉफीमुळे निघून जातो। ही कॉफी साधारण आपल्या केसांवर नैसर्गिक डायचं काम करते। आता साधारण 2 ते 3 मिनिटे हे पाणी उकळून झालेलं आहे, तर अजून 7 ते 8 मिनिटे हे पाणी मंद आचेवर मी मस्तपैकी असं उकळून घेणार आहे। आता हे पाणी उकळून साधारण 10 मिनिटे झालेली आहेत। आता तुम्ही पाहू शकता 20 ते 30% हे पाणी देखील आटलेलं आहे। 10 मिनिटापर्यंत हे पाणी चांगलं उकळून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे
आणि गॅस बंद केल्यानंतर या पातेल्यावर मी एक झाकण ठेवलेलं आहे। आता साधारण हे पाणी 10 मिनिटे झाकून ठेवून थंड करून घ्यायचं। त्यामुळे काय होईल, कांदा, लवंग, तमालपत्र हे सर्व घटक पाण्यात विरघळतील। आता पहा, पाणी पूर्णतः गार झालेलं आहे। आता हे पाणी गाळून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये शॅम्पू यूज करायचा आहे। आता जो आपण शॅम्पू यूज करतो तो यामध्ये टाकून द्यायचा आणि चांगला मिक्स करायचा। इथे तुम्ही शॅम्पूचं प्रमाण कमी जास्त देखील यामध्ये करू शकता। आता इथे मी शॅम्पूचा एकच सॅचे यामध्ये टाकून देणार आहे आणि चांगला मिक्स करणार आहे। हा शॅम्पू केसांना लावण्यापूर्वी केस ओले करून घ्यायचे आणि थोडासा शॅम्पू घ्यायचा आणि केसांना हलक्या हाताने मुळापासून ते टोकापर्यंत लावून घेतल्यानंतर 5 ते 10 मिनिटे हलक्या हाताने मसाज करायची आणि नंतर स्वच्छ पाण्याने केस धुवून घ्यायचे। आठवड्यातून 2 दिवस या शॅम्पूने केस धुवायचे आहेत आणि जर तुम्ही नियमित या शॅम्पूचा वापर केला तर तुम्हाला 15 ते 20 दिवसांमध्येच तुमच्या केसांमध्ये भरपूर फरक जाणवेल। स्वस्तात मस्त असा हा उपाय आहे आणि तुम्ही हा उपाय नक्कीच करून पहा, तुम्हाला 100% रिझल्ट भेटेलच। आणि आपण कोणताही केमिकल यामध्ये वापरलेलं नाही, त्यामुळे याचा आपल्याला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही। आणि जेव्हा केस धुवायचे आहेत त्याच्या अगोदर हा उपाय करून ठेवायचा। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। आणि सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा।